आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। 20 सप्टेंबरपर्यंत घरकुल वाटप करा, अन्यथा चावी घेऊन गृहप्रवेश करू, आरपीआय आठवलेचा इशारा। राजीव गांधी आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना तातडीनं घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले निपाणी तालुक्याच्या वतीनं निपाणी नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। 20 सप्टेंबरपर्यंत पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचं वाटप न झाल्यास पट्टणकुडी हद्दीतील घरकुलांची चावी घेऊन दरवाजे उघडून गृहप्रवेश करू, असा इशारा यावेळी आरपीआय आठवलेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। आरपीआय आठवलेच्या वतीनं यापूर्वी तहसीलदार तसेच नगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना तातडीनं घरांचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली होती। अनेक पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा आवश्यक हप्ते भरूनही अद्याप त्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली। आज छत्रपती संभाजीराजे चौक येथून आरपीआय आठवलेच्या वतीनं रॅली काढण्यात आली। नगरपालिकेच्या आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास कोल्हापूर जिल्हा आरपीआय अध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर नगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं। आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्ची खाली करा, पात्र सर्वांना घरकुल द्या, एकही पात्र लाभार्थी वंचित राहू देणार नाही, पात्र लाभार्थ्यांना तात्काळ घरकुलाचा लाभ द्या, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। दरम्यान काही तासांच्या आंदोलनानंतर नगरपालिका अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती करत लवकरात लवकर पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्याचं आश्वासन दिलं। मात्र आम्हाला केवळ आश्वासन नको तर लेखी हमी द्या, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली। त्यानंतर नगरपालिकेच्या वतीनं 20 सप्टेंबरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करण्यात येईल असं लेखी आश्वासन देण्यात आलं। तसेच रिजेक्ट लिस्टमध्ये असलेल्या लाभार्थ्यांची प्रकरणे पुन्हा तपासून पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली। 20 सप्टेंबरपर्यंत घरकुलाचे वाटप पूर्ण झालं नाही तर पट्टणकुडी हद्दीतील घरकुलांची चावी घेऊन प्रत्यक्ष दरवाजे उघडून गृहप्रवेश करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आरपीआय आठवलेच्या वतीनं देण्यात आला। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या आंदोलनावेळी आरपीआय कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तमदादा कांबळे, प्राध्यापक अच्युत माने, निपाणी तालुका अध्यक्ष राहुल कट्टी, आरपीआय निपाणी तालुका कार्याध्यक्ष रोहित भन्ने, उपाध्यक्ष आकाश सुतार, आरपीआय शहर अध्यक्ष चंद्रकांत खातेदार, उपाध्यक्ष आकाश कांबळे, बाजीराव कांबळे, सुधाकर माने, संजय माने, अमित वानसरे, प्रवीण जाधव, शंकर चौगुले, कपिल कांबळे, उमेश मदाळे, ऋतुराज कांबळे, समर्थ जाधव कारदगा, ओमकार दामले कारदगा, प्रवीण मोहिते कारदगा, चेतन जाधव कारदगा, रमेश मधाळे, दादा घाडगे, प्रवीण सुतार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता फायनल स्टेज फायनल स्टेज काय सांगतात एक हे आता 1021 जर असेल तर लेखीमध्ये तक्रार होऊन तक्रार झालेला आहे। दोन तीन संघटनांच्या तक्रार केले, घरवाटप करताना पारदर्शकता पारदर्शकपणासाठी थोडं टाईम लागून देत, खरं करताना काम व्यवस्थित करूया म्हणून ते टाईम घेऊन ते करायचं सर। आणि करताना कमिशनर साहेब एकटे एसी असणार आणि तहसीलदार साहेब असणार सर। तुम्ही वरिष्ठांच्या बरं वरिष्ठांच्या काय उत्तर द्यायला तुम्ही हे तुमचं उत्तर आहे, हे तुमची उत्तर वरिष्ठांची उत्तर कुठे आहेत?
ऑब्जेक्शन वरिष्ठांनी काय सांगितलं सांगा दादा. वरिष्ठांनी काय सांगितलं निवेदन त्याच्यावर काय काम केलं असं तुम्ही कुणाला फोर पाठवलं तेच काय तर दाखवा. काय परवा आमच्या ह्याच्यावर काय व्यवस्थित सगळं तारकवाई त्या दिवशी तुम्ही काय त्याच्यात काय केलं 2022 ला घर वाटपाचं हे होतं घरात तिथं शेवळ. त्यामुळे आता ती जे 300 माणसं होती त्यांना आम्ही त्यांचा आम्ही ओव्हरऑल त्यांची 700 जर राहिली काय दिलं नाही सा नाही नाही, तुमच्या 300 हे बघा तुमची 300 ऑब्जेक्शनला जर असतील तर 700 तुमची रेग्युलर द्यायला पाहिजे ना, वाटून करायला पाहिजे ना. त्यालाच बांधलं झालं त्याला ऑब्जेक्शन झाले म्हणून तर हे सगळे करायची वाढ आहे. आणि हे 15 दिवस आम्हाला मुदत द्या. तुम्हाला तुम्हाला काय पाहिजे यांच्याकडे लिस्ट बघा. फायनल लिस्ट यांच्याकडे असते तुम्हाला ती बघा. 15 दिवस पाहिजे का 10 दिवस पाहिजे हे सांगा. त्याच्या आत जर झालं नाही पण ठीक आहे. आणि अधिकार नसेल तुम्हाला जर का 15 दिवसाचा अधिकार नसेल, ज्या माणसाला अधिकार आहे किंवा जो माणूस हे आहे तरच तो सांगू द्या आम्हाला 15 दिवसात देतो म्हणून. तर त्यांनी तर नाही देत. पण ते नाही तर त्यांना फोनवर चर्चा करा. बघा, काँग्रेसने मोर्चा आणला, कमिशनर आहेत. भाजपनं मोर्चा आणला, कमिशनर आहेत. निलेश शिंदेला तुम्ही काय बारीक समजावाय काय? हा? तिघं जण गेले. फोन करा सांगा. तिघं जण गेले. फोन करा सांगा. कोण तिथं घराच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेकडो लाभार्थ्यांना अजून घरं मिळालेली नाही. लोकांनी कर्ज काढून पैसे भरून घरासाठी अर्ज केलेलं आहे आणि राजकीय सेवादामध्ये घरांचं वितरण लांबलेलं आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया निप्पाणीच्या वतीनं आज धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये आम्ही मागणी अशी केली की 20 सप्टेंबरच्या आत जर लोकांना घरं मिळाले तर 20 सप्टेंबरमध्ये आम्ही घरात घुसू आणि आमच्या घराचा आवाज घेऊ. यावेळेला मोठ्या संख्येने आरपीआयचे कार्यकर्ते, स्त्री पुरुष युवक हजर होते आणि हा अंतिम प्रस्ताव आम्ही शासनाने दिलेला आहे. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र पण दिलेलं आहे आणि त्याने हे मान्य केलेलं आहे की आम्ही 20 तारखेची तुमची तारीख लक्षात घेतलेली आहे. त्यांना 1 महिना मुदत पाहिजे तर आम्ही ती नाकारलेली आहे. आम्ही 20 तारखेत ठाम आहोत. 20 सप्टेंबरच्या आत आम्हाला घरं मिळावी ही आमची आग्रही मागणी आहे. सर घरे वगैरे बांधून तयार आहेत का? घरं तयार आहे, फक्त यांचा राजकीय सेवाद सुरू आहे आणि ती नाही मिळाली तर आम्ही आहे त्या कपड्याची घरात घुसू. त्या झोपडीमध्ये राहण्यापेक्षा आहे त्या घरात असतो ना आपण. 20 तारखेला मोठं आंदोलन होणार ते आम्ही घरात घुसू. 20 तारखेपर्यंत घरं वाटप करतो म्हणजे आश्वासन दिले. 20 तारखेपर्यंत नाही दिलं त्या टायमाला आम्ही कुलूप तोडून घरात राहायला जाणार. दादा कांबळे अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.